राम राम शेतकरी मित्रांनो. हा जो प्लॉट बघताय तुम्ही हा फाउंडेशन 265 या जातीचा ऊस आहे. साधारणतः आपण या ऊसाची लागवड जूनमध्ये केलेली होती. साधारणतः 8 महिन्याच्या आसपास हा ऊस झालेला आहे. तर आपण ही रोपं सांगलीवरून बोलवली होती आणि ऊस रोप लागवड केलेली होती. तर तुम्ही याची क्वालिटी बघू शकता. पूर्ण हिरवा काळा पट्ट्यामध्ये ऊस आहे. साईज पण जर बघितली तर साईज पण चांगली झालेली. तर आपण जूनमध्ये लागवड केली होती. या कारणानं 3-4 महिने खूप पाऊस होता. वापसा कंडिशन नसल्या कारणाने फुटवा थोडा कमी झालेला आहे. पण तुम्हाला तर माहितीच आहे, 265 या जातीचं ऊस म्हटल्याच्या नंतर फुटवा याला बऱ्यापैकी राहतो. तरी पण एका बेटामध्ये 4-5 अशी ऊस झालेली. आणि साधारणतः जर कांडे जर आपण मोजली तर 16-17 कांड्याचा ऊस झालेला आहे. आपण 8 महिन्याचा ऊस झाल्या या कारणानं बेनं विक्री करणार आहोत. ज्या शेतकरी मित्राचं समजा कांद्याच्या क्षेत्रामध्ये किंवा गव्हाच्या क्षेत्रामध्ये जर ऊस लागवड करायची असेल तर त्यांच्यासाठी 100% गॅरंटेड आणि फाउंडेशन बियाणं देण्यात येईल. कारण चालू वर्षी ऊसाची लागवड भरपूर प्रमाणात होत आहे. तर आता 70-80% शेतकऱ्याची लागवड ही कंप्लीट झालेली. पण काही शेतकरी हे पुन्हा वापिस कांद्याचं आणि गव्हाचं पीक काढल्याच्या नंतर ऊस लागवड करणारे. तर त्या शेतकरी मित्रांसाठी ही एक चांगली संधी आहे. त्यांना आपण 8 महिन्याचं बियाणं देणार आहोत. आणि माझ्याकडे सांगलीवरून रोपं मागवली त्याचीवाली पावती आहे. जर कोणी शेतकऱ्याला जर असं वाटत असेल की आपण हे फाउंडेशनचं बियाणं नाही आहे बा, त्याचावाला काय प्रूफ आहे, तर आपण प्रूफ पण दाखवू. तर ज्या शेतकरी मित्राला 265 या वाणाची लागवड करायची असेल त्यांनी मला संपर्क करायचा आहे. माझा पत्ता वैजापूर तालुक्यामध्ये पालखेड म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये तुम्हाला बियाणे प्लॉट पाहायला मिळेल. पालखेड, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. तर जवळपासच्या शेतकरी मित्रांना जर समजा लागवड करायची असेल तर त्यांनी संपर्क करायचा आहे मला. माझा मोबाईल नंबर आहे 7507056188. तर आपण एवढ्या 8-15 दिवसामध्ये बेणे चालू करणार आहे. तर खूप चांगल्या प्रकारचं बियाणं आहे. आणि जे आपल्या भागामध्ये भरपूर शेतकऱ्याची एक समजा विषय असा झालेला आहे की 265 या ऊसाच्या पानावर जास्त तांबेरा आलेला आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आपण हे बघू शकता, याच्यावर कुठल्याही प्रकारचा तांबेरा आलेला नाही आहे. पूर्ण हिरवीगार पानं आहे. आणि 8 महिन्याचा ऊस असल्या कारणाने त्याची क्वालिटी बी खूप चांगल्या प्रकारची आहे. आणि जी आपण ऊस लागवड केल्यावर जी उगवण क्षमता राहते ऊसाची, ही 20 दिवसामध्ये आपल्याला ऊस पूर्णपणे दिसून येतो. आता हा आपण स्वतः घरच्या शेतामध्ये लावलेला ऊस आहे. तर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी समजा 3-4 ऊस होते, तर या ठिकाणी 8-10 फुटवे झालेले. तसंच आपल्याकडे 13-007 ही पण व्हरायटी आहे. ज्या शेतकरी मित्राला 13-007 ही नवीन व्हरायटी लावायची असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपल्याकडे 13-007 आणि फाउंडेशन 265 या दोन्ही व्हरायटीचा ऊस 8-8 महिन्याचा झालेला आहे. मी ती पण व्हरायटी दाखवतो तुम्हाला. सध्या ह्या जे बघताय तुम्ही, हा 13-007 या ऊसाचा खोडवा आहे. कारण आपण 3 साऱ्या 265 मध्ये लावलेल्या होत्या.
तर तुम्ही याचा फुटवा बघू शकता. हा खोडव्याचा ऊस आहे. खूप छान प्रकारे अशी वाढ झालेली आहे आणि या साईडला 265 आहे. तर समोर आल्यावर मी तुम्हाला 13,007 बी ऊस दाखवून देईल आणि 265 ऊस पण दाखवून देईल. धन्यवाद.